दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घात की अपघात हा प्रश्न अद्यापही कायम आहे. जवळपास या घटनेला आता 40 दिवस झाले. घटनास्थळी मी आहे. दादांचा एक फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, त्याला हार घातलेला आहे. आजही लोक या ठिकाणी येतात, घटनास्थळ पाहतात, त्यांचे डोळे पाणावतात, दादांना श्रद्धांजली अर्पण करतात. ही माझ्या पाठीमागची लोक आहेत. आत्ता ही गर्दी तुम्ही बघितली तर 30-40 लोकांची गर्दी आता ही कडाक्याच्या उन्हात, मार्चच्या या कडाक्याच्या रखरखत्या उन्हात आहे. एखाद्या झुडपाखाली लोक थांबतायत, लाडक्या नेत्याला या ठिकाणी पाहतायत, स्मृती जागवत आहेत, आठवणी जागवत आहेत. मात्र लोकांनी घटनास्थळाला भेटी द्यायचं काय अद्याप सोडलेलं नाही आहे. बोलण्याचा प्रयत्न करू त्यांच्याशी. काय कुठून आलात? मी वडगाव निंबाळकरून आलो आहे. मग बारामती तालुक्यातलेच आहे? हा, बारामती तालुक्यात. बरं, काय आता एवढं रखरखत्या उन्हात पण तुम्ही इथं घटनास्थळ? दादांसाठीच आलो आहे. दादांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आलो आहे. आता याच्यामध्ये एक नवीन आरोप होत आहेत की आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असणारा कारखाना आहे इथून जवळपास एक 15-16 किलोमीटरवर. त्या कारखान्याचा धूर जो आहे त्याचा परिणाम येथे होतो आहे विजिबिलिटीवर, दृश्यमानतेवर ज्याला आपण म्हणू. धुकं तयार होतं आहे, हवेत गारवा असतो आणि त्या धुराची उष्णता असते आणि मग त्याच्यामुळं त्याची एक लेअर बनते आणि त्याच्यामुळं हा अपघात झाला. कारखाना कारणीभूत आहे रोहित पवारांचा? नाही, मला असं वाटत नाही, कारण की 11 नंबर रनवे इकडे आहे आणि 29 रनवे तिथे आहे. MIDC इथून 1 किलोमीटर अंतरावर आहे. तिथला धूर अजून इथपर्यंत येत नाही, तर 15 किलोमीटर अंतरावरचा धूर कसा येईल म्हणजे असं मला वाटतंय. बरं, तुमचं काय मत आहे या प्रश्नावरती? 15 किलोमीटरचा नाही येऊ शकत इतक्या लांब धूर, मला तरी असं वाटतं. राजकारण केलं जातं म्हणजे करू शकत असतील. 100% या गोष्टीवर राजकारण होत आहे. 100%. तुम्ही कुठून आलात काय? मी इंदापूर तालुक्यातील लोणदेकर गावातून आलो आहे. बरं, आता लोणी देवकर म्हणल्यावर तुमच्या शेजारी पण एक कारखाना आहे की तिथं? किती अंतर आहे तुमच्या गावाचं आणि कारखान्याचं? लोणी देवकर आणि कारखान्याचं अंतर एक 10 किलोमीटर अंतर आहे. बरं. हो, तिथं मी आज 25 वर्ष झालं राहतोय लोणी देवकर मध्ये. आजपर्यंत कधी तिथं कारखान्यात धूर आलेला बघितलं नाही. थोडाफार आला असेल की वाऱ्याची जुळक सुटल्यावर? ते थोडंफार म्हणजे ते आपलं ऊस 5 जाळ्याला ऊस धूर आला असेल, ऊसाचा धूर आला नाही ह्याचा कारखान्याचा नाही आला. नाही आला. बरं बरं बरं. तुम्ही कुठल्या गावचे? मी तांदूळवाडीचं. तांदूळवाडी म्हणजे इथून किती अंतर आहे? 4. बरं, आता रखरखत्या उन्हात इथे आलात. बघावं म्हणलं, भेटावं म्हणलं आज दादाला. झाल्यापासून काय सवडे भेटले नाही. काय वाटतं इथं आल्यावर? काय बरोबर नाही वाटलं हे. म्हणजे कसं तरीच वाटायला लागलं नाही या बघितल्यावर. काय प्रश्न काय पडतो इथं आल्यावर? प्रश्न असा पडतो की हे आउटसाईडला कसं काय, म्हणजे लक्षात आलं की आउटसाईड झालं नाही. रोहित पवार न्यायासाठी भांडतायत. रोहित पवारांचं म्हणणं आहे की हा घातपात आहे. वेगवेगळे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. दुसरीकडून भाजपचे पदाधिकारी आरोप करतात की रोहित पवारांशी संबंधित असणारा साखर कारखानाच याला जबाबदार आहे. तुमच्याच कारखान्याचा धूर येतोय ज्यामुळे या ठिकाणी परिणाम होतोय ना अपघात झाला. पटतंय? नाही पटत. का नाही पटत? अंतर लांब आहे ना. हे अंतर कुठं, ते अंतर कुठं. का पटत नाही मी बोलतो, ऐका ना. का पटत नाही तर 1 किलोमीटर वरती MIDC असणारा इथे दूर येऊ शकत नाही, तर रोहित दादांचा कारखाना 15 किलोमीटर अंतरावर असून इथे कसा दूर येईल? म्हणजे हाच मुद्दा पटत नाही. पण वाऱ्याचा वेग असला तर येऊ शकतो ना? नाही, वाऱ्याच्या वेगाने येऊ शकत नाही. MIDC 1 किलोमीटरच्या अंतराचा दूर येऊ शकत नाही, तर 15 किलोमीटर अंतरावर असणारा रोहित दादांच्या कारखान्याचा दूर कसा येईल? तुम्हाला काय, आपण इतर लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. काय कुठून आलेला आहात? काय कुठले आहेत? इथले कुठले आहेत तुम्ही? कुठल्या गावचे? उद्धट तावशी, इंदापूर तालुका. काय इथं भेट दिली वगैरे? काय काय आलोय पाहायला म्हणलं काय कसं झालंय काय आम्हाला 1 किलोमीटर 15 किलोमीटर दूर येईल. अजित पवारांच्या अपघाताला धरून राजकारण होतंय असं वाटतंय का? नाही तसं काय मी अडाणी रोहित दादा तुम्ही कुठून आहेत? झालं बीजेपीला टार्गेट. अहिल्यानगर. फार दुरून आलात. काय जो मुद्दा आहे ना, माझं काय म्हणणं काय बघितलं इथं आल्यावर? काय वाटतं? घटनास्थळी असं वाटतं ते नाही व्हायला पाहिजे, पण झालं. म्हणून त्यांना बदनाम. काय झाड वगैरे दिसलं का? 2 दिवसापूर्वी झाडाची चर्चा चालली होती. कुठंच काही झाड नाही, काय नाही. मोकळ्याच्या विमान खाली पडले. मोठं झाड नाही. काय नाही, कुठंच हे काय नाही. आधीचा अहवाल होता, मोठ्या झाडाला धडकला आणि मग खाली पडलं. नाही झाडाला कुठे आम्ही स्वतः घटनास्थळी आहे, कुठं झाड नाही, काय नाही. पण अशा मोकळ्या जागेत विमान कोसळले खाली. आता धुराचा मुद्दा पुढे येतोय, साखर कारखानदारीचा. काय येतं राजकारण होतंय असं वाटतंय तुम्हाला? खरंच असं घडलं असेल? नाही, राजकारणाचं म्हणजे असं झालंय, जी सगळी लोक सांगतात 1 किलोमीटर MIDC आहे इथं, त्याचं धूर येत नाही, इतक्या लांब धूर कसा येणार? म्हणजे हे एक मुद्दा महत्वाचा आहे या ठिकाणी. पण वाऱ्याचा जोत असेल तर येऊ शकतो. किती बी वार असो तुमचं, 16 किलोमीटर अंतरावरनं धूर येणं म्हणजे एक अवघडच गोष्ट आहे. बरोबर. इथला 1 किलोमीटरचा जो MIDC आहे
कितना दूर येत हवाई नाही अंतर म्हणल्यावर थोडं कमी असेल ना, बाय रोडचं अंतर 15-16 असेल, हवाई अंतर थोडं कमी असेल. किती पण असलं पण इतक्या लांब येणं आम्हाला असं वाटतच नाही, शक्य वाटत नाही बाबा इतक्या लांब धूर इथं येईल म्हणून. नाही येऊ शकत. तर या ठिकाणच्या बरं आहे का की मला एक म्हणायचंय, बोला. ज्या दिवशी धूर आला होता हम्म. मग तो धूर परत आलाच नाही असं आहे का काय? धूर रोज येतोय, धूर तर रोज मुद्दा आहे येतोय. तुमचा, म्हणजे कारखाना चालू आहे, मग मला काय म्हणायचं, म्हणजे कारखान्याचं गाळ्या बंद झालं पण डिस्लरी युनिट चालू आहे, जसं बॉयलर चालू ऐका ना, जोपर्यंत कारखाना चालू आहे तोपर्यंत महिन्याला 2 महिन्याला 6 महिन्याला असं जर घटना घडायला लागल्या तर त्याला आपण धरू शकतो बाबा कारण म्हणजे कारणीभूत अचानक हा मुद्दा का? कारखान्यामुळे काहीतरी व्हायला लागले. पण ही गोष्ट आता हिथनं पुढे कधीच होणार नाही अच्छा, आणि कारखाना तुमचा कायमस्वरूपी चालू राहणार आहे. त्याचं दूर बीर कुठं न पटणाऱ्या गोष्टी आहेत. हा न पटणार गोष्ट. अर्थात प्रत्येकाने काय मत मांडावं हा ज्याला त्याला अधिकार आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जे मत मांडलं ते त्यांच्या जागेला कदाचित बरोबर असेल, ते बरोबर आहे चुकीचं आहे, धुराचा या ठिकाणी परिणाम होतोय नाही होतोय, याला आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असणारा कारखाना जबाबदार आहे की नाही हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ठरवेल. मात्र या ठिकाणी आजही आपण बघतो ही घटना घडून 40 दिवस झालेत, मात्र आजही दादांचे चाहते रखरखत्या उन्हात या ठिकाणी येतात, आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणी या ठिकाणी, स्मृती या ठिकाणी जागवतात. आजही त्यांना हाच प्रश्न कायम पडलेला आहे की दादांचा हा अपघात झाला कसा, आणि याचं उत्तर अद्यापपर्यंत ना महाराष्ट्राला मिळालं आहे ना रोहित पवारांना मिळालं आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, गोजूबाबी, बारामती.